झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। रावते साहेब, एकंदरीत हे सगळं जे काही घडतंय कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? मला एका गोष्टीचं मला वाटलं की दादा पुन्हा एकदा आले। आम्ही शिवसैनिक आहोत, पाठीत वार करायची आम्हाला सवय नाही। तर दादा नसते तर आम्ही समोर फक्त त्यांच्या गैरहजेरी त्यांच्या शिमगा केला म्हणून बोंब झाली असते। आता आमने सामने आलेत, आम्हाला लढायला पण मजा येईल आणि दादांना आता रोखोक समोरासमोर विचारता येईल। तर आम्हाला त्या बाबतीमध्ये बरं एवढ्या करताच बरं वाटलं। केलंय ते योग्य की अयोग्य त्याचा आम्ही आता जो काय पर्दाफाश आहे तो तिकडे करू। पण एकच प्रश्न मला दादांना विचारायचा आहे की दादा, तुम्ही ज्या वेळेला म्हणता की सिंचनपेठे मी शुद्ध आहे वगैरे, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की देवकर हे तुरुंगात गेले, त्यांना जामीन मिळाला, त्यांचा जामीन हायकोर्टाने रद्द केला आणि मग रद्द केला तुरुंगात जाताना फक्त त्यांना सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने त्या स्थगिती जामिनात दिली आहे। म्हणजे ते तुरुंगामध्ये आहेत, मग त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही नैतिकतेवर? हा प्रश्न मी दादांना विचारतो आणि दादांनी आता ही नैतिकता सिद्ध करावी, म्हणजे मग त्यांना सभागृहामध्ये आम्हाला उत्तर देताना उभं राहता येईल, कुठेतरी त्यांच्याकडे नैतिकता येईल असं आम्हाला वाटतं। आता हे आमने सामने येणं सभागृहात होणार आहे। आपल्यासोबत अभय देशपांडे सुद्धा आहेत। अभयजी, एकंदरीत हे सगळं प्रकरण आता बघत असताना कोण नेमकं बॅकफुटवर जाईल असं वाटतं तुम्हाला, मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री? नाही, याचं सुरुवातीचं आपण लक्षात घेतलं की म्हणजे राजीनाम्याची प्रमुख कारणं माझ्या जी लक्षात येत आहेत की अजितदादांना मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने लक्ष करण्याचे प्रयत्न होते। मुख्यमंत्री आपल्याला लक्ष करत असताना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव पुरेसा येत नाही, ही एक त्यांची तक्रार होती आणि विविध बाजूंनी होणारे आरोप। त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी काही दिवस म्हणजे क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की आउट होण्यापेक्षा रिटायर्ड हर्ट होणं त्यांनी मला वाटतं पसंत केलं। ते परत आता रिटायर्ड हर्ट होऊन मधल्या काळात गेले आणि आता ते फलंदाजीला आलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष कमी झाला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातली आढी कमी होईल। दोघांमध्ये काय नेमकं होतंय याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या विशेष बातमीपत्रात इथेच थांबतोय। आपल्यासोबत जे मान्यवर सहभागी झाले, दिवाकर रावते साहेब तुमचे धन्यवाद, अभय देशपांडे तुमचे सुद्धा धन्यवाद आणि आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आहेत, त्यांचेही धन्यवाद। या विशेष कार्यक्रमात सध्या इथेच थांबतोय। पाहत रहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।